कार्यालयासमोर रिक्षावाल्यांच्या नेतृत्वाखाली सर्व युनियनच्या वतीनं तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत। कोविड नंतर रिक्षाचा धंदा कमी झाला, जवळपास 35,000 पेक्षा जास्त रिक्षा आहेत। सिटी बसची संख्या देखील वाढत आहे, नवीन परमिट देखील देणे सुरूच आहे आणि त्यामुळे रिक्षावाल्यांचा व्यवसाय दर दिवसाला 200-300 रुपयापेक्षा जास्त होत नाही। महागाई वाढत चाललेली आहे आणि ऑनलाईन पावतीच्या रकमा पूर्वी 200-300 रुपयाच्या होत्या, आता सुरुवातच 1500 रुपयापासून आहे। अहो, तुम्ही रिक्षावाल्यांसाठी थांबा दिला नाही। रिक्षावाल्याला पॅसेंजर उतरवत असताना तुम्ही लगेच मागून फोटो काढतात, प्रायव्हेट मोबाईल मध्ये फोटो काढतात पोलीसवाले। रिक्षावाला पॅसेंजरला कडून पैसे घेत असताना मागून फोटो काढतात आणि 1500 रुपयाच्या पावत्या करून जवळपास 50,000 1 लाख रुपयाच्या यांच्यावर पावत्या आलेल्या आहेत। ते भरायचे कुठून? आणि त्यामुळे रिक्षावाला हा या सरकारचा आणि पोलिसांचं सॉफ्ट टार्गेट बनलेला आहे आणि त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी सर्व युनियन जाहीर करत आहोत, रिक्षावाला आता जागा झालेला आहे। तुमच्या शिव्या ऐकून घेणार नाही, तुम्ही जर पावत्या देत असाल तर त्या सहन करणार नाही। आज निदर्शनं करण्यासाठी आज इशारा देत आहोत, ऑनलाईन पावत्या रद्द करा, लोक अदालतीमध्ये 10% रक्कम घेऊन ते सेटल करा, त्याचबरोबर नवीन परमिट देणं बंद करा, सिटी बस बंद करा, त्याचबरोबर बॅटरी रिक्षा बंद करा आणि अनेक मागण्यासाठी आज निदर्शनं करीत आहोत। आज आम्ही प्रधानमंत्र्याला निवेदन पाठवत आहोत, आज आम्ही मुख्यमंत्र्याला निवेदन पाठवत आहोत। आम्ही सर्व एकजूट होऊन सर्व युनियन एकत्र येऊन आता इथून पुढच्या काळामध्ये लढणार आहे, हा इशारा आहे। जर या इशाऱ्याला जर त्यांनी जुमानलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये मोठा मोर्चा काढून या जिल्हाधिकारी कार्यालयाला घेरून घेऊ आणि जिल्हाधिकाऱ्याला बाहेर पडू देणार नाही, असा इशारा देखील आम्ही देत आहोत। तुमचं नाव? मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टकसाळ। मैं जाकिर पठान, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जिला संगठक। आज सभी रिक्शा संगठन एकजुट हुई, ये बहुत बड़ी खुशी की बात है और मुद्दा भी जो है तो ऑनलाइन पावती का है। मेरी सरकार से इतनी गुंजाइश है कि जो जैसे भी कर्नाटक, आंध्र प्रदेश, यूपी, बिहार जैसे कि उनकी राज्य सरकारों ने ऑनलाइन पावती रिक्शा वालों को या हर वाहन वालों को माफ की, ऐसा ही महाराष्ट्र में भी पूरे रिक्शा वालों की और पूरे वाहन धारकों की 2 साल के जो पावतियां है इनके ऊपर वो बंद होना चाहिए। अगर ये पावती अगर बंद नहीं किए या माफ नहीं किए सरकार ने तो हम इससे भी ज्यादा तीव्र आंदोलन पूरे महाराष्ट्र में करेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जरा एकदम मुट्ठी अरे हो तक नहीं, अरे हो तक नहीं, अरे जा गया भाई, जा गया, अरे जा गया भाई, जा गया, रिक्षा वाला जा गया, रिक्षा चालक मालक आहे तुझीच, रिक्षा चालक मालक आहे तुझीच, अरे हो तक नाही, अरे जागो सरकार, जागो सरकार, होश में आओ, होश में आओ, होश में आओ, सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, वालों के पेट पर लात मारना बंद करो, बंद करो, बंद करो, वालों को ऑनलाइन पावत्या देना बंद करो, बंद करो, बंद करो। आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सर्व रिक्षा चालक मालक युनियनचे पदाधिकारी या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। तरी असंख्य चांगल्या प्रकारे आमचे सर्व पदाधिकारी इथं आलेले आहेत। याचं कारण असं आहे की माननीय छत्रपती संभाजीनगर शहरामधील जे कलेक्टर ऑफिस जे कलेक्टर आहेत त्या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन याचं कारण असं आहे की जर आमच्या रिक्षा चालक मालकाच्या जे बी समस्या असतील आम्ही निवेदनाद्वारे मांडत आहोत, तुम्हाला आंदोलनाद्वारे करत आहोत, तरी तुम्हाला जाग येत नाही या सरकारला। आणि विशेष म्हणजे आमचे जे मेन मुद्दे आहेत, ऑनलाईन पावतीचा विषय आहे, परमिटचा विषय आहे आणि बगर बॅटरीचा म्हणजे बॅटरीवर जी गाडी चालती त्याचा विषय आहे। आणि तसं जर पाहिलं तर आरटी कम्युनिटीच्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मीटिंगच झाली नाही। जवळपास या कोविड लागल्यापासून आतापर्यंत आपल्या परिवहन अधिकारी इथं लाभलेला नाही। व तसेच या ठिकाणी आम्हाला महानगरपालिकेच्या आयुक्तांना ज्यावेळेस आम्ही मीटिंग घेतली त्यावेळेस आम्हाला जागोजागी रिक्षा स्टँड देण्याची बोलणं केलं होतं, जागोजागी नो पार्किंगचे बोर्ड दिलं होतं, परंतु हे बोर्ड न देता या ठिकाणी फक्त हे प्रशासन म्हणजे जे ट्रॅफिक कार्यालय फक्त
फक्त म्हणजे फोटो काढण्याचं काम करत आहे, म्हणजे तुमचं काम सोपं करत आहेत. पण गोरगरिबाच्या ज्या वेळेस तुम्ही जे पावत्या काढता, 1,500-2,000 हजाराच्या पावत्या देता, याचा अर्थ काय? जर तुम्ही तुमचं काय काम बनतं, ह्या कलेक्टरचं बनतं, या महानगरपालिकेच्या आयुक्ताचं बनतं, इथल्या एसीपीचं बनतं, या आम्ही कारण का आम्ही अधिकृत रिक्षा चालक मालक आहोत, आमचं अधिकृत परमिट आहे, आम्ही अधिकृत रिक्षा स्टँडचा आम्ही म्हणजे टॅक्स भरतो, इन्शुरन्स भरतो, परंतु आम्हाला या ठिकाणी या शहरामध्ये ना रिक्षा स्टँडची पावती स्टँड आहे, ना नो पार्किंगचे बोर्ड आहेत. फक्त स्मार्ट सिटीच्या नावाखाली जागोजागी खड्डे खोदून ठेवलात आणि आमचा रिक्षा चालक त्या ठिकाणी बस स्टँडच्या ठिकाणी असो, स्टेशन असो, त्या ठिकाणी जर बाजूला पॅसेंजर सोडता असताना जर तुम्ही पाठीमागून पावत्या काढता, म्हणजे एवढं तरी तुम्हाला कळायला पाहिजे. अरे हे करण्यापेक्षा तुमच्या वरिष्ठाला तुम्ही ऑर्डर द्या की ही रस्ते इथं व्यवस्थित करा, रिक्षा स्टँड द्या, नो पार्किंगचे बोर्ड द्या, असं काहीतरी सांगा ना. माझं नाव प्रकाश पाटील, अखिल भारतीय सेवा संघटना जिल्हा अध्यक्ष.